नमो नमा. मी नूतन सरनाईक. 2010ची गोष्ट आहे. माझ्या सासूबाईंच्या मोठ्या बहीण आणि आम्ही सगळे एकत्रच राहत होतो आणि त्यांचं बोन मांडीचं हे हाड तुटलं होतं. त्यांना चालता येत नव्हतं. त्यांचं मोठं ऑपरेशन झालं, पण त्यांनी प्रयत्नच केला नाही उठण्याचा आणि त्या पूर्ण वर्षभर बिछाण्यावरच होत्या. त्यावेळेला माझी आर्थिक परिस्थिती अत्यंत कठीण होती आणि त्या दिवशी एके दिवशी आम्ही त्यांना साफ करताना मला आणि माझी सासूबाई नजरेस आलं की यांना बेडसोर्स खूप ठिकाणी झालेले आहेत. ताबडतोब मी डॉक्टरला बोलवलं. त्यावेळेला आमचे फॅमिली डॉक्टर हे सामंत डॉक्टर होते. ते आले आणि ते म्हणाले की हिचे आता बेडसोर वाढत जाणार आहेत, तर हिला आता इथे घरी ठेवून उपयोग नाही, कारण तसं तुमच्याकडनं ते ड्रेसिंग होणार नाही, तर तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणं जरुरीचं आहे. पण आता हॉस्पिटलमध्ये घरी शुश्रूषा करणं आणि हॉस्पिटलमधलेचं बिल मीटर किती वाढेल, काय वाढेल याचा अंदाज नव्हता. मला धडधडायला लागला, आता मी काय करू. तेव्हा सामंत डॉक्टर म्हणाले, तू काळजी करू नकोस, माझ्या वाळीवच्या हॉस्पिटलमध्ये तिला ॲडमिट करूया, फक्त तुला महिन्याचे 600 रुपये भरावे लागतील. 600 रुपयेसुद्धा मला त्यावेळेला कठीण होते. मी अगदी चिंतेत पडले, काय होऊया. पण आम्ही डिसिजन घेतला की उद्या, कारण त्यांना जखम त्या भरल्या नाही तर त्यांना त्रास होईल. आम्ही डिसिजन घेतला की उद्या आपण त्यांना वाळीवच्या हॉस्पिटलमध्ये न्यायचं. तो दिवस होता 15 जानेवारी आणि खाली ॲम्ब्युलन्स आली. आदल्या दिवशी रात्री मी दादाजींना फोन केला, दादाजी असं असं आहे आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करायचं सांगितलेलं आहे डॉक्टरने आणि ते 600 रुपये बनतात, ते पण मला परवडणारे नाही. दादाजी म्हणजे शांत राहा आणि दादाजींनी फोन ठेवला. मला खूप राग आला की अरे मी काहीतरी सांगते आणि दादाजी त्याला उत्तरच देत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ॲम्ब्युलन्सवाला आला. मी सकाळी उठून त्यांना हळद कुंकू लावलं. त्यांनी लग्न केलेलं नव्हतं. त्यांना हळद कुंकू लावलं. त्यांना एक तिळगुळाचं लाडवाचं कण त्यांच्या तोंडात ठेवला, कारण त्यांना तसं काही खाता येत नव्हतं. अगदी ठसका लागेल, काय लागेल म्हणून मी त्यांना तिळगुळ दिले, नमस्कार केला. की मला माहीत होतं की आज जरा माई मावशी गेला तर त्या परत येणार नाही आहेत. आणि मी पाठ वळून पाठी आले नाहीत, जराशे पुढे नाही तोपर्यंत गेले, तोपर्यंत ते आचके द्यायला लागल्या. आजके अशा द्यायला आणि त्यांनी डोळे फिरवले. ताबडतोब मी डॉक्टरला बोलवलं. डॉक्टर म्हणाले की ही आता काही 1 तासाची पाहुणी आहे आणि खरोखरच 1 तासाने त्यांची प्राणज्योत मालवली. म्हणजे त्यांना त्यांच्या दुःखातून, म्हणजे त्या ज्या काही वेदना होत्या त्यातून मुक्ती दिली आणि मला जी काही भीती वाटत होती की मी कसं करू काय, त्यातून ही दादाजींनी माझी सुटका केली. नमो नमः.